विद्यार्थी मित्रांनो, कालच्या आपल्या पिरियडमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ 1630 ते 1707 या कालखंडामध्ये ज्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने यामधील मराठ्यांच्या इतिहासाची पुरातत्वीय साधने याबद्दल माहिती पाहण्यास सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण 3 पॉईंटची माहिती पाहिली. ते म्हणजे शिलालेख नंबर 1, नंबर 2 ताम्रपट, नंबर 3 नाणी. या 3 ज्या काही पॉईंटची माहिती पाहत असताना शिलालेख, ताम्रपट, नाणी ही मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी किती महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात याबद्दल आपण माहिती पूर्णपणे अभ्यासली. त्याच पद्धतीने पुढे यानंतरचा पॉईंट म्हणजेच चित्रे. मराठ्याच्या इतिहासामध्ये किंवा मराठ्यांचा जो कालखंड आहे यामध्ये चित्राचं स्वरूप हे किती महत्त्वपूर्ण आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडामधल्या घडलेल्या घटना, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक असेल, वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या मोहिमा, त्याच पद्धतीने त्यांच्या वंशातील असणाऱ्या व्यक्तींचे छायाचित्र, या सर्व बाबी तत्कालीन स्थितीमधले म्हणजेच मराठ्यांच्या इतिहासाचे एक साधन म्हणून चित्राचा वापर केला जातो. या चित्रातून कोणत्या बाबी लक्षात येतात तर जो काही व्यक्ती, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्याचबरोबर त्यांचे वडील शहाजीराजे असतील, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजीराजे, त्याचबरोबर राजाराम महाराज, त्याचनंतर ताराबाई, या सर्वांच्या जे छायाचित्र आहे त्या चित्रकारांनी काढलं. यावरून त्यांची शरीर म्हणजे देहयष्टी किंवा शरीर रचना कशी होती, त्याचबरोबर त्यांचं स्वरूप कसं होतं, त्या अशा विविधांगी बाबीची माहिती होती. त्याचबरोबर त्या चित्राच्या स्वरूपावरून त्या काळाचा पोशाख, राहणीमान आणि विविधांगी अशा बाबीची माहिती मिळण्यास प्रारंभ होते. आणि ही सर्व चित्रे आज सुद्धा पुणे असेल, मुंबई असेल, कोल्हापूर असेल, त्याच्यानंतर ज्या काही नागपूर असेल, अशा ठिकाणच्या ज्या दप्तरखाना आहे त्या दप्तरखान्यामध्ये अशा चित्राचं संग्रह करण्यात आला. आणि हे सर्व चित्र हे त्या काळाची माहिती मिळवून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणून पुढे आहे. या चित्राच्या स्वरूपावरून अनेक बाब महत्त्वाची लक्षात येतं की चित्र काढणारा चित्रकार असेल, त्यांची कल्पकता किंवा त्यांची जी काही असणारी दूरदृष्टीपणा, त्याचबरोबर असणारे चित्रातलं स्वरूप, त्याचबरोबर चित्रामध्ये असणारा रंगाचा वापर, अशा विविधांगी बाबीची माहिती म्हणजेच मराठ्यांच्या इतिहासाचं पुरातत्वीय साधनामधलं एक म्हणजे दिसणारं श्राव्य जे प्रत्यक्ष आपण त्याला पाहिलं गेलं त्यांना, आणि त्या स्वरूपावरून त्या चित्राची रचना करण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये त्या चित्रकाराच्या स्वरूपामधून करण्यात आहे. म्हणून मराठ्यांच्या इतिहास समजून घेताना जी काही चित्रे आहे हे सुद्धा मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आणि यामुळेच तत्कालीन स्थितीचं एक संपूर्ण चित्रण या चित्राच्या स्वरूपातून मिळण्यास मदत होते. हे झालं 4 नंबरचा पॉईंट. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे 5, तो नकाशा. आजच्या स्थितीमध्ये सुद्धा आपण नकाशा हे स्वरूप तत्कालीन स्थितीचं एक महत्त्वपूर्ण एक भौगोलिक स्वरूपाचं साधन म्हणून ओळखलं जातं. आणि या नकाशाच्या माध्यमातून तत्कालीन स्थितीमध्ये जो प्रदेश, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो प्रदेश होता, जो मावळा प्रांत, त्याचबरोबर पुणे, चाकण, जो परिसर आहे, हे नकाशाच्या स्वरूपात मराठ्यांचं राज्य किती प्रमाणात पसरलं गेलं ही सुद्धा माहिती नकाशाच्या स्वरूपात मिळतं. ह्या पुरातत्वीय साधनामध्ये जी काही चित्रे असतील, नकाशे आहे, त्यांचं रेखाटन केलं गेलं. आणि यावरून काय समजतं तर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज
महाराणी ताराबाई किंवा अन्य जे काही पेशवे असतील यांच्या कालखंडामध्ये मराठ्यांची सत्ता किती विस्तृत प्रमाणात पसरली आणि त्याची रूपरेखा मांडण्यात आली. आज सुद्धा पुण्याच्या दप्तरखान्यामध्ये जे काही पेशवाई दप्तरखाना, यामध्ये शासकीय जे काही दप्तरखाने वेगवेगळ्या भागामध्ये आहेत, त्यामध्ये पुणे आहे, मुंबई आहे, कोल्हापूर, नागपूर, अशा ठिकाणी वेगवेगळ्या ज्या काही सरदार सामंत आणि मराठ्यांचा जे काही सरदार होते, त्याचबरोबर जे काही मराठ्यांचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज होते, यांचा जो राज्यविस्तार झाला, या सर्वांची माहिती नकाशाच्या स्वरूपात मिळण्यास मदत होते. म्हणून नकाशे सुद्धा मराठ्यांच्या इतिहासाचे एक पुरातत्वीय साधन, आणि या साधनाच्या आधारे काय समजतं तर मुघलांचा जो प्रदेश आहे तो मराठ्यांनी कशा स्वरूपात जिंकला किंवा ते त्यांचा विस्तृत असं साम्राज्य विस्तार कसा केला. त्याचबरोबर मुघलांचं साम्राज्य विस्तार हे महाराष्ट्रामध्ये म्हणजेच या मराठ्यांच्या कालखंडामध्ये किती प्रमाणात वाढलं गेलं आणि त्याला शह देण्याचं काम ज्या मराठ्यांच्या शूर अशा छत्रपतींनी करण्याचं काम केलं, त्याची सर्व माहिती ही नकाशाच्या स्वरूपावरून तत्कालीन स्थितीचं भौगोलिक स्वरूप, नद्या, त्याचबरोबर सीमा आणि विविधांगी बाबीची माहिती मिळण्यास मदत होते. हे झालं 5 नंबरचा पॉईंट. नंबर 6 आहे तो म्हणजे विविध वास्तू. आता विविध वास्तूचा विचार केला तर तत्कालीन स्थितीमध्ये मराठ्यांचा इतिहास समजून घेत असताना त्या वास्तूमध्ये गडकिल्ले येतात. आता ह्या वास्तू, विविध वास्तूची माहिती पाहत असताना आपण त्यामध्ये नंबर 1चा गडकिल्ले किंवा किल्ले म्हणून सुद्धा त्याबद्दलची माहिती पाहू. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जो गडकिल्ल्याचा शिवनेरी किल्ला असेल, रायगड किल्ला असेल, पुरंदर किल्ला असेल, अशा प्रतापगड किल्ला असेल, अशा विविध महाराष्ट्रामधील जे किल्ले आहेत, ही किल्ले ही मराठ्यांचा इतिहास समजून सांगण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्याची कारण काय तर तत्कालीन स्थिती म्हणजे त्या कालखंडामध्ये जे काही वास्तू निर्मिती झाल्या आणि या वास्तू निर्मितीमध्ये जे किल्ल्याचं स्वरूप म्हणजे एक उंच ठिकाणी भागावर किल्ल्याची रचना करण्यास सुरुवात झाली. म्हणजे जे काही विदेशी शत्रू असेल, मुघल असेल, यांच्यापासून बचाव व्हावा म्हणून जे काही मध्ययुगीन कालखंडामध्ये गडकिल्ल्याची निर्मिती व्हायला लागली, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी एका डोंगर दऱ्याच्या भागावर किल्ल्याची रचना करायला सुरुवात केली. आणि हे सर्व किल्ले, हे गडकिल्ले वेगवेगळ्या अशा दुर्गम भागामध्ये, आणि त्यामुळे जे काही मुघल आहे हे मराठ्यांवर आक्रमण करण्यासाठी त्यांना कठीण परिस्थिती निर्माण व्हावी अशा प्रकारची स्थिती निर्माण करण्यात आली. आणि हे गडकिल्ले निर्माण करताना दगडाचा वापर, त्याचबरोबर पांढरी माती असेल, चुनखडी असेल, अशा स्वरूपामध्ये हे किल्ले बांधले गेले. आणि अशा वास्तू म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. उदाहरणार्थ रायगडचा विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो राज्याभिषेक झाला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जी राजधानी म्हणून रायगडला ओळखली जाते, त्या ठिकाणची वास्तू जर आपण पाहिली तर जवळपास 1 तासाच्या अंतर लागतो वर चढण्यासाठी. त्याचबरोबर आत स्वरूपात वर सपाट भागावर किल्ल्याची रचना केली आहे. आणि वरून जर पाहिलात तर किल्ला हा आपलं खालचं जे मैदान आहे ते खूप लहान वाटतं. म्हणजे एवढ्या उंच भागावर, उंच सखल भागावर एक किल्ल्याची रचना करणे ही त्या काळाची एक कल्पकता किंवा संशोधक प्रवृत्ती समजून येते. आता या गड किल्ल्यामुळे विदेशी शत्रू म्हणजे जे काही मराठ्यांचे शत्रू होते, मुघल असेल किंवा 5 बहामनी शायापैकी जे काही असतील, त्यांनी त्यांच्याशी लढा देण्यासाठी म्हणून या किल्ल्याची रचना करण्यात आली. या रायगडाचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणची जी वास्तू समजून येते, या वास्तूवरून जी काही बाजारपेठा, त्यानंतर मुख्य जी काही इमारत, त्याचबरोबर वेगवेगळे महल, त्यासाठी राजासाठी महल किंवा राजपरिवारातील व्यक्तीसाठी महल, त्याचबरोबर गड किल्ल्याच्या पायथ्याशी असणारे गावे आणि या गड किल्ल्याच्या सभोवताली असणाऱ्या गावामध्ये असणाऱ्या विविध वास्तू किंवा देवस्थान, ही सर्व माहिती तत्कालीन स्थितीमध्ये गड किल्ल्याच्या आधारावरून माहिती मिळण्यास मदत होते. आणि ही सर्व माहिती ही पुरातत्वीय विभागाच्या माध्यमातून किंवा पुरातत्वीय साधनाच्या स्वरूपातून मिळण्यास मदत होते.
आणि ही माहिती पाहत असताना छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर अन्य जे काही मराठ्यांची वंशज असतील, छत्रपतींचे वंशज, या सर्वांची माहिती ह्या गड किल्ल्याच्या स्वरूपावरून, त्या ठिकाणी झालेल्या युद्धावरून, वेगवेगळ्या जे काही पावनखिंड असेल अशा ठिकाणच्या खिंडीमुळे जी युद्धाची पार्श्वभूमी समजून येते. उदाहरणार्थ पाहिलात तर आपण प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा जो वध झाला, या अफजल खानाचा वधाची माहिती पाहत असताना प्रतापगडाची माहिती किंवा प्रतापगडाचा पायथा, त्या ठिकाणचा असणारा टाकलेला तंबू आणि त्या ठिकाणची केलेली रचना, यावरून गड किल्ले आणि जी काही युद्ध रचना, ही माहिती गड किल्ल्याच्या स्वरूपावरून समजण्यास मदत होते. म्हणून यावरून समजून येते की गड किल्ले ही मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून ओळखले जाते. आता ह्या गड किल्ल्यामध्येच पुढची एक साधं म्हणजे नंबर 2ची इमारती. आता ह्या किल्ल्यामध्ये रचना विविध इमारतीची करण्यात आली. आता इमारती हा त्यासाठी ज्या काही राजघराण्यातील स्त्री पुरुषासाठी स्वतंत्र अशा इमारती बनवण्यात आल्या. जसं सोनेरी महल हे एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या, शिवनेरी महल जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं बालपण गेलं, त्या ठिकाणी त्यांना पूर्ण अशी व्यवस्थित रचना करून करण्यात आली होती. आणि ही रचना म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये एक गडाचं किंवा एक इमारतीचं एक नाविन्यपूर्ण स्वरूप मध्ययुगीन कालखंडामध्ये निर्मिती झालं होतं. असे किल्ले हे फार फार पूर्वीपासून निर्माण झाले होते, पण मराठ्याच्या कालखंडात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या वंशजाच्या कालखंडामध्ये त्यामध्ये बदल होत गेले आणि या बदलामधूनच पुढे अनेक इमारती स्थापन झाल्या. आजच्या स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे गड किल्ले, इमारती किंवा त्या वास्तू निर्मितीस आल्या होत्या, त्या सर्व वास्तूवरून तत्कालीन स्थितीचे पूर्ण माहिती मिळण्यास मदत होते. त्याचबरोबर आता गड किल्ल्यामध्येच विविध वास्तूमध्ये एक स्मारके याचा सुद्धा अंतर्भाव केला जातो. आता या स्मारकाची माहिती पाहत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी आहे रायगडावर, या समाधीचं यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचं एक त्यांची समाधी यावरून त्या बाबीची पूर्ण माहिती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी त्या ठिकाणची त्यांची जी वास्तू यावरून शिवाजी महाराजांची महती कळण्यास मदत होते. त्याचबरोबर जे काही सरदार सामंत असतील यांनी ज्या मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये किंवा मराठ्यांच्या ज्या काही हिंदवी स्वराज्यामध्ये आपलं प्राण बलिदान दिलं, त्यांच्या विविध समाधी स्थळे आढळून येतात आणि या समाधी स्थळावरून त्या सेनापतीची पूर्ण माहिती, या बाबीची माहिती मिळण्यास मदत होते. त्याच नंतर मंदिरे हा सुद्धा भाग महत्त्वपूर्ण मानला जातो वास्तूमध्ये. आता मंदिरामध्ये काय तर मुघलांचा काळ आणि मुघलांच्या आधीचा बहामनी ज्या काही शाळा असतील, सल्तनत घराणे असतील, यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक शासकांनी महाराष्ट्रातली जी काही धार्मिक संस्कृती म्हणजेच मंदिरे किंवा धार्मिक जे काही स्थळं असतील हे पाडून टाकण्याचं किंवा विध्वंस करण्याची पार्श्वभूमी विदेशी सत्तेची होती. ह्या मंदिराचे किंवा ज्या काही धार्मिक स्थळांचं त्यांचं जीर्णोद्धार करण्याचं किंवा नवीन मंदिरे बांधण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये मराठ्यांच्या कालखंडामध्ये घडून आणलं गेलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये मंदिरे, मस्जिदी अशा विविध स्वरूपात बांधकाम करण्यात आलं आणि यावरूनच तत्कालीन स्थितीमध्ये ज्या विविधांगी वास्तू आहेत, या वास्तूवरून मराठ्यांचा इतिहास म्हणजेच मंदिराला दिलेला दान दक्षिणा किंवा दान धर्म केला किंवा जमीन दिल्या गेल्या, यावरून विविध वास्तू आणि या वास्तूमधील ज्या काही कलाकुसरी असतील, त्यामध्ये काय तर जे काही मंदिर असतील किंवा ज्या काही धार्मिक वास्तू असतील, यावर विविध देवी देवतांच्या मूर्ती, त्याचबरोबर त्या ठिकाणी कोरलेला कोरीव लेख असेल, जसं शिलालेख बद्दल माहिती पाहिली, ही मंदिराच्या स्वरूपावरून समजतं. आणि एखाद्या व्यक्तीने जो जीर्णोद्धार केला किंवा ती वास्तू कशा स्वरूपाची होती आणि म्हणजे विध्वंस झालेली असेल किंवा जी पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर असेल, त्याला पुन्हा जे त्याची
जीर्णोद्धार केला त्यामध्ये कोनशिला बसवली जायची आणि त्याच्यामध्ये जीर्णोद्धार केलेल्या व्यक्तीचं नाव आणि ती किती खर्च लागला त्या सर्व बाबीची माहिती मंदिराच्या बाबीवरून किंवा त्या काळाचा इतिहास आणि मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली जाते. आता ह्या विविध वास्तूमध्ये गडकिल्ले असतील, इमारती असतील, स्मारके असतील, मंदिरे असतील, त्याच अशा सर्व बाबी म्हणजेच मराठ्यांचा इतिहास तत्कालीन स्थितीमध्ये या वास्तूवरून समजण्यास मदत होते. म्हणून आज सुद्धा ज्या महाराष्ट्रातील विविध गडकिल्ले आहेत हे गडकिल्ले हे त्या गडकिल्ल्यांचं म्हणजेच जीर्णोद्धार करण्याचं किंवा त्याला व्यवस्थित डागडोगी करण्याचं काम महाराष्ट्र शासन करतं. कारण या सर्व बाबी विविध गडकिल्ले महाराष्ट्रातील जे काही किल्ले असतील यामुळे आपल्याला मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी जे काही मागच्या काळामधल्या व्यक्तींनी तो समजून घेतला आणि पुढच्या भविष्यातल्या पिढ्यांनी सुद्धा तो समजून घेण्यासाठी या विविध वास्तू त्यामध्ये गडकिल्ले असतील, इमारती असतील, स्मारके असतील, मंदिरे असतील, ह्या सर्व हे मराठ्यांच्या इतिहासाची पुरातत्वीय साधने म्हणून ओळखली जातात. म्हणूनच ही साधनं महत्त्वपूर्ण मानली जातात. हे झालं नंबर 6चा पॉईंट. त्यामध्ये आपण 4 पॉईंट लक्षात घेतलं. या विविध वास्तूमध्ये गडकिल्ले, इमारती, स्मारके आणि मंदिरे. त्याच्यानंतर नंबर 7 आहे तो म्हणजे पोशाख. आता या पोशाखामध्ये पुरातत्वीय साधने किंवा विविध ज्या काही वस्तू सापडतात, जे संग्रहालय असतं विविध ठिकाणचे, या संग्रहालयातून काय माहिती मिळते तर तत्कालीन स्थितीमधल्या जे काही राजा महाराजे असतील किंवा मराठ्यांच्या कालखंडातील जे काही शरीरावर परिधान करणारे जे काही पोशाख असेल त्यामध्ये युद्धासाठी लागणारे जे काही एक साधन सामग्री त्याच्यामध्ये त्या पोशाखाला महत्त्वपूर्ण योगदान दिलं जातं. आज सुद्धा कोल्हापूरच्या शाहू पॅलेसमध्ये गेलात तर तत्कालीन स्थितीमध्ये छत्रपती शाहू महाराज यांचे जे काही पोशाख असेल त्यांनी वापरलेल्या ज्या वस्तू आहेत त्या सर्व वस्तू ह्या त्या ठिकाणी मांडून ठेवल्या गेल्या किंवा त्याला रचना केली गेली. यावरून तत्कालीन स्थितीमध्ये ज्या मराठ्यांच्या कालखंडामध्ये जे काही पोशाख त्यामध्ये एक पूर्ण पोशाखामध्ये सदरा, त्याचबरोबर जो काही एक सदरा आणि पुढे पायजमा या पद्धतीने पूर्णपणे जो पोशाख, त्याचबरोबर त्यावर विविध अंगी केलेलं नक्षीकाम आणि हे नक्षीकामच तत्कालीन स्थितीमध्ये हे राजेशाही परंपरा आणि त्यामध्ये विविध रत्न असेल, हार असतील, यामध्ये गुंफण करून निर्माण केलेले जे काही पोशाख यावरून मराठ्यांचा राहणीमान, मराठ्यांचं जे काही पोशाख आणि त्याची जी काही वेशभूषा ही पोशाखांच्या स्वरूपातून समजून घेण्यास मदत होते. आणि तो पोशाख समोर आल्यानंतर त्या पोशाखावरून मराठा कालखंड आणि तो जे पोशाख ही माहिती मिळते. त्याचबरोबर जे काही डोक्यावर फेटा, त्याचबरोबर अंगावर सदरा, पायजमा, ही सर्व माहिती म्हणजेच मराठ्यांचा जो पोशाख यावरून मिळण्यास मदत होते. ही बाब म्हणजे तत्कालीन स्थिती. त्यानंतर नंबर 8चा पॉईंट म्हणजे अलंकार. अलंकार म्हणजे जे दागदागिने, त्यामध्ये चांदीचे असेल, सोन्याचे असेल, तांब्याचे असतील, विविध हे अलंकार हे तत्कालीन स्थितीमध्ये मराठ्याच्या कालखंडामध्ये स्त्री आणि पुरुष हे वेगवेगळ्या पद्धतीने दागिने परिधान करायचे. त्यामध्ये स्त्रिया असतील हे वेगवेगळ्या पद्धतीचे हातामध्ये किंवा स्वतःच्या हातामध्ये, त्याचबरोबर जे काही कान असेल, नाक असेल, यामध्ये वेगवेगळे जे काही नथ असेल, जे काही दागिने असतील हे परिधान करण्याची पद्धती ही तत्कालीन स्थितीमध्ये मराठ्यांच्या दागिन्यावरून समजते, म्हणजे अलंकारावरून समजते. आणि त्या काळामध्ये मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना जे काही पुरुष होते हे सुद्धा हातामध्ये कडा असेल किंवा विविध सोन्याचे दागिने हे वापरत होते. आणि या साधनावरूनच मराठ्यांच्या कालखंडामध्ये दागिन्याची रचना आणि तो दागिना कोणत्या कालखंडातला आहे हे पारख करण्याची कला ही विविधांगी बाबीतून म्हणजे त्या साधनातून मिळण्यास मदत होते. म्हणजे मराठ्यांच्या कालखंडामध्ये जी दागिन्यांची परंपरा, अलंकाराची परंपरा कशा स्वरूपाची होती ही माहिती मिळण्यास मदत होते. म्हणजे हे सुद्धा एक साधन, पुरातत्वीय साधन म्हणून
मराठ्याचा इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देते. त्यानंतर नंबर 9चा आहे तो शस्त्रास्त्र. तर मराठ्यांचा इतिहास समजून घेत असताना जो युद्ध मोहीम आहे यामध्ये तलवारी असेल, भाला असेल, बर्ची असेल, धनुष्यबाण असेल, ह्या किंवा दांडपट्टा असेल, ही सर्व शस्त्रास्त्र ही वेगवेगळ्या पद्धतीने लोखंडापासून निर्माण केलेली आणि याचा वापर युद्धामध्ये केला जायचा. आणि ह्याचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने असतात. याच्यावरून कसल्या लक्षात येतं तर अफजल खानाच्या वधाच्या वेळेस शिवाजी महाराजांनी जो चिलखताचा किंवा वाघनखाचा जे वापर केला, यावरून शस्त्रास्त्र कशा पद्धतीची मराठ्यांच्या कालखंडात होती हे समजून येतं. त्याचबरोबर तोफा असतील, तोफगोळा असेल, त्याच्यानंतर जे काही शस्त्रास्त्रामध्ये तोफा, बंदुका आणि ह्या बंदुका तर ब्रिटिशांनी नंतर आणायला सुरुवात केलं, पण त्या अगोदरचे भाला असेल, बर्ची असेल, तलवार असेल, अशा विविधांगी बाबीमुळे जे शस्त्रास्त्र ही तत्कालीन स्थितीमध्ये मराठ्यांच्या इतिहासाचे एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून ओळखलं जातं. आणि हे सर्व साधने हे तत्कालीन स्थितीमध्ये हे विविध अंगीच्या ओतीव लोखंडापासून बनवलं जायचं. आणि हे सर्व साधन हे इतिहासामध्ये म्हणजे विविध लढायांमध्ये वापरली गेली आणि त्याबद्दलची माहिती लक्षात येते. त्याचबरोबर अंगावर घालायचं जे चिलखत आहे हे सुद्धा लोखंडापासून बनवलेलं, त्यामुळेच शत्रूपासून होणाऱ्या हल्ले त्याचे बचाव होत होता. त्याचबरोबर ढाल असेल, याचा सुद्धा वापर स्वतःवर जे काही शस्त्रास्त्राचा मारा होत होता त्यावरून जो हल्ला होतो तो परतून लावण्यासाठी किंवा संरक्षण करण्यासाठी शस्त्रास्त्र हे किती महत्त्वपूर्ण होते हे पुरातत्वीय साधनाच्या आधारे समजून येतं. हे नंबर 9चा पॉईंट. नंबर 10चा तो म्हणजेच दप्तरखान्यातील कागदपत्रे. आता ह्या दप्तरखान्यातील कागदपत्रे ही साधने हे पुरातत्वीय साधन म्हणून सुद्धा येतं आणि वाङ्मयीन साधनामध्ये या दप्तरखान्यातील कागदपत्रामध्ये ज्या काही उल्लेखनीय बाबी, त्यामध्ये शस्त्रास्त्र किंवा वेगवेगळ्या नोंदी, यावरून जो संग्रह आतापर्यंत जी आपण वेगवेगळे वाङ्मयीन साधनं बघितली, ही ठेवण्यासाठी एक दप्तरखाना निर्माण केला जायचा. आणि या दप्तरखान्यामध्ये ज्या साधनं किंवा जे वेगवेगळ्या ज्या वास्तूबद्दलची माहिती ही कागदपत्राच्या स्वरूपात ठेवण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये करण्यात येऊ लागलं. आणि यावरूनच मराठ्यांचा इतिहास किंवा मराठ्यांच्या इतिहासाची जी पुरातत्वीय साधने, यावरून इतिहास समजण्यास एक महत्त्वपूर्ण पार्श्वभूमी निर्माण होण्यास प्रारंभ झाला. तर आजच्या पिरियडमध्ये आपण जवळपास 10 पॉईंट म्हणजे जे काही 3 पॉईंट काल समजून घेतलं आणि अन्य जे काही राहिलेले जे काही 7 पॉईंट होते ते पूर्णपणे आज आपण माहिती पूर्णपणे अभ्यासली आहोत.